रिस्क उचलणं ही मराठी माणसाचं काम नाही. मराठी माणसाने 9 ते 5 नोकरी करावी, 5 ला घरी यावं, बायका मुलांना वेळ द्यावा आणि आयुष्य असंच काढावं. मराठी मुलाला जर उद्योजक करायचं असेल तर त्याची सगळ्यात पहिल्यांदा घरातूनच तयारी नसते, कारण त्याला लहानपणापासून शिकवलं जातं अंथरून पाहून पाय पसरायचे. आज स्कूलमध्ये खरंच वदनी कवल घेता होत आहे का? आज ज्ञानेश्वरी लिहिली गेली पण खरंच त्याच्यावर पसायदान होत आहे का? खरंच अथर्वशीर्ष मुलांना माहिती आहे का? नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, मी तुमचा मित्र विकास गायधनी आणि नेहमीप्रमाणे पिक्टोग्राम चावडीवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण एक अनोख्या विषयाला हात घालण्यासाठी चावडीवरती आलोय. एक अनोखा वक्ता आपल्या सोबत आहे. प्रत्येक वेळी जेव्हा गुरुपौर्णिमा येते त्यावेळेस गुरूंबद्दलचं प्रेम सर्वांचं उफाळून येतं. कोणी पाय धुवायचे स्टेटस ठेवतं, कोणी फुलं टाकण्याचे व्हिडिओ ठेवतं, कोणी माझे माता पिता माझे पहिले गुरु अशा प्रकारच्या आशयाचे स्टेटस आणि या प्रकारच्या सोशल मीडियावरती गोष्टी व्हायरल केल्या जातात. परंतु खरंच गुरुचं महत्व तितकं आज समाजामध्ये आहे का? किंवा ह्या 21व्या शतकामध्ये त्या गुरु या शब्दाची कन्सेप्ट लोकांना क्लिअर आहे का? जिथे आपण असं म्हणतो की गुरु म्हणजे अंधाराकडनं प्रकाशाकडे नेणारा एक स्रोत. ही जी कन्सेप्ट आहे या गुरु या शब्दाची, ही आज खरंच प्रकर्षाने ती लोक त्याला फॉलो करतात का? या सगळ्याच गोष्टींबद्दल आपण जाणून घेण्यासाठी आपल्या चावडीवरती आज जे वक्ते आहेत त्यांना आपण बोलवलंय. जे सुरुवात त्यांची शालेय जीवनापासून जी झाली तिथूनच त्यांनी शिकवायला सुरुवात केली. म्हणजे आपण असं म्हणतो की वयाच्या 16व्या-18व्या वर्षापर्यंत आपण शिक्षण घेतलं पाहिजे, परंतु आपले आजचे जे वक्ते त्यांनी शिक्षण घेता घेता शिक्षण द्यायला म्हणजे ज्ञान दान करायला सुरुवात केली आणि तिथून त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला. अशा व्यक्तीबद्दल आपण बोलतोय ज्यांनी फक्त ते ज्ञानदान त्यांच्या वयाच्या म्हणजे वयोगटाच्या लोकांना देण्यापुरतं सीमित न ठेवता आज त्यांच्याकडे त्यांचे स्टुडंट जर आपण विचार केलं तर त्यांच्या जितकं त्यांचं वय किंवा जितका त्यांचा अनुभव असेल त्याच्या दुपटीचे लोक आज त्यांचे शिष्य म्हणून त्यांच्याकडे असतात. अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज बोलणार आहोत. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल अजून काही सांगू इच्छितो. ज्याप्रमाणे त्यांनी ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं तर ते फक्त शालेय जीवनापुरतं मर्यादित न ठेवता मोठमोठ्या बिझनेसमनला आणि बिझनेस वुमन्सला यांनी म्हणजे एंटरप्रेन्योरशिप घडवण्यामागे त्यांचा जितका हात आहे असे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे आज चावडीवरती. मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ते आहेत स्वप्नील गीते, बिझनेस विद्यालयाचे संचालक. नमस्कार सर. नमस्कार. पिक्टोग्राम चावडीवरती आपलं स्वागत आहे. Yes, आणि सर ही सगळी सुरुवात करत असताना किंवा हा एपिसोड सुरू करत असताना मला सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायला आवडेल. जसं मी तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की ज्ञान ग्रहण करायचं कार्य करत असताना तुम्ही ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं, तर हा प्रवास नक्की कसा आहे? या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर हा प्रवास असा आहे की ज्या वेळेला मी 12वी सायन्समधनं जेव्हा मी इंजिनिअरिंगला जाण्यासाठी फॉर्म भरले आणि बराच फॉर्म भरताना आमच्या वेळेला कॅप ॲडमिशन प्रोसेस होती, म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ऑनलाईन. मग हा सगळा फॉर्म भरत असताना इतक्या चुका झाल्या की मार्क असून रँक असून जे पाहिजे होतं ते कॉलेज नाही मिळालं. शेवटी शेवटच्या राऊंडला जाऊन एखाद्या कॉलेजला काहीतरी आपलं मिळतंय ना म्हणून घेऊन टाकायचं अशी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली. मग हे सगळी ॲडमिशन जेव्हा झाली तेव्हा असं लक्षात आलं की आपण किती चुका केल्या आहेत त्या फॉर्म भरताना. मला सांगायलाच कोणी नव्हतं, मार्गदर्शन करायला कोणी नव्हतं. मग ज्या वेळेला माझं फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये मी गेलो आणि ज्या वेळेला सेकंड इयरला मी जेव्हा गेलो त्यावेळेला फर्स्ट इयरला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी असे मार्गदर्शन काही छोटे छोटे सेमिनार चालू केले की मी जिथे जिथे चुकलो तिथे तिथे पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांनी चुकू नये. आणि मग त्या विद्यार्थ्यांना अशा माझ्या मार्गदर्शनामुळे इतके चांगले चांगले कॉलेजेस मिळाले, त्यांचे ड्रीम कॉलेज मिळाले, ड्रीम ब्रांच मिळाली आणि आज ते विद्यार्थी आजही नाव काढतायत. आणि त्याच मार्गदर्शनामुळे त्याच मुलांनी मी सेकंड इयरमध्ये असताना फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे क्लास देखील घ्यायला मी सुरुवात केली आणि तिथूनच ॲट द सेकंड इयर इंजिनिअरिंगला असतानाच माझे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे क्लास चालू झाले आणि तिथून खरी माझ्या शिकवता शिकवता दुसऱ्यांना शिकवण्याची एक सुरुवात झाली. म्हणजे नक्कीच आपण जे म्हणतो की अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. करेक्ट. तुमच्याही बाबतीत तेच झालं की तुम्ही अनुभवातून शिकले की कुठे तुम्हाला अडचणी येत आहेत आणि त्या लोकांना येऊ नये म्हणून तुम्ही शिकवण्याचं कार्य सुरू केलं. येस, बरोबर. मग हा इंजिनिअरिंगचा प्रवास किंवा तिथलं शिक्षण हे तिथून पुढे आपण नक्की काय केलं?
आता ज्या वेळेला मी सेकंड इयर इंजिनिअरिंगला असताना फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे क्लास चालू केले, बरोबर. आणि मग तिथून तो खरा प्रवास सुरू झाला. अगदी 10x10चा पेक्षा पण छोटा आमचा हॉल होता. तिथे मी 15-16 विद्यार्थ्यांना घेऊन मी माझ्या शिकवणीची, घरगुती शिकवणीची सुरुवात केली. मग हळूहळू कमर्शियल गाळा घेतला. मग हळूहळू कमर्शियल गाळा घेतल्यानंतर मी तिथे इंजिनिअरिंगचे क्लास चालू केले. म्हणजे ज्या वेळेला सगळे इंजिनियर्स बाहेर पडल्यानंतर, MBA ची डिग्री घेतल्यानंतर जॉब करून सुरुवात करतात, तिथे मी दुसऱ्याच वर्षी इंजिनिअरिंगला, तिसऱ्या वर्षीच्या इंजिनिअरिंगमध्ये मी गाळा घेऊन प्रोफेशनल बॅनर बिनर लावून मी माझ्या उद्योजकाची, क्लास घेतानाच्या उद्योजकाची सुरुवात माझी ऑलरेडी झालेली होती. आणि तिथूनच मी एक आता उद्योजकच बनेल, एक टीचर बनेल, अशी माझी ती सुरुवात झाली. आणि हार्डली 4थ्या वर्षी मी इंजिनिअरिंगला पास आउट जेव्हा झालो, त्यावेळेला माझे कमीत कमी 500 ते 600 इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मी ऑलरेडी शिकवत देखील होतो. म्हणजे नक्कीच हे बाळकडू तुम्हाला घरून मिळालेलं नाहीये, तुम्ही उपजत नाही असं म्हणतात, तुम्ही स्वतः अनुभवातून त्या गोष्टी शिकले. मग हे सगळं करत असताना तुम्हाला त्या पायरीवरती तुमचा कोणी गुरु असावा असं वाटलं का? नक्कीच मला असं वाटलं की हा गुरु असला पाहिजे. म्हणूनच ज्या वेळेला मी तो क्लास टाकला, त्यावेळेला रोज माझ्याकडनं काही ना काहीतरी चुका व्हायच्या. मार्केट एका बाजूने काहीतरी करत होतं, मला कसं करावं, कुठे जावं, काय करावं, त्याला मोठं कसं करावं हे काहीच कळत नव्हतं. आणि मग एक्झॅक्टली त्यावेळेला मी जो क्लास चालू केला, त्या क्लासला अजून मोठं करण्यासाठी मात्र मी खूप सारे ट्रेनिंग घेतले. म्हणजे मला त्या दिवशी एक गोष्ट लक्षात आली की माणसाला एज्युकेशन हे फक्त दुसऱ्या इयत्तेत जाण्यासाठी, पुढच्या वर्षात जाण्यासाठी एज्युकेशन कामाला येतं. पण ज्या वेळेला एज्युकेशन संपतं आणि तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये उभे राहतात, मग तो जॉब असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल, तेव्हा मात्र स्किलच तुम्हाला आयुष्यात खरं मोठं करतं. सर, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देताना एका गोष्टीचा उल्लेख केला की तुम्ही खूप सारे ट्रेनिंग घेतले. करेक्ट. मग अशा खूप साऱ्या घेतलेल्या ट्रेनिंग पैकी असं एखादं ट्रेनिंग आहे का जे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहिलं? येस. तर मला तेच सांगायचं आहे की ज्या वेळेला माझ्या असं लक्षात आलं की स्किल वर आपल्याला काम करावं लागेल, त्यावेळेला मग कम्युनिकेशन स्किल असेल, सेल्स ट्रेनिंग असेल, निगोशिएशन स्किल असेल, त्याच्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कोर्सेस असतील, असे सगळे कोर्सेस मी त्या काळामध्ये केले. आणि तो क्लास मोठा करण्यासाठी वेगवेगळ्या स्किलवर काम केलं. त्याच्यामुळे एज्युकेशन हे एका लेवलपर्यंत तुम्हाला घेऊन जातं, पण एज्युकेशन पासून जर तुम्हाला अजून खूप मोठी तुमची व्याप्ती करायची असेल, तर तुम्हाला 100% तुमच्या स्किलवर काम करावं लागतं. मग ते कोणत्याही प्रकारचं स्किल असेल, मग ते स्किल तुम्हाला उपजत करण्यासाठी मी खूप सारे ट्रेनिंग घेतले आणि त्याच्यातनं हा व्यवसायाची खरी सुरुवात झाली. ज्या व्यवसायाबद्दल आपण आज बोलत आहोत, जसं तुमचं सर्वांना माहिती आहे की जीनियस प्लस नावाने एज्युकेशन हब आहे किंवा बिझनेस विद्यालय नावाने आपण ट्रेनिंगची सगळी धुरा सांभाळलेली आहे. तर हे सगळं करत असताना कुठलाही बिझनेस यशस्वी होण्याकरता नॉन निगोशिएबल स्टँडर्ड सेट करावे लागतात. करेक्ट. तर असं आपलं कुठलं नॉन निगोशिएबल स्टँडर्ड आहे का? नॉन निगोशिएबल स्टँडर्डमध्ये जर बघायला गेलं तर माझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत मी एकच नॉन निगोशिएबल स्टँडर्ड वापरलं आणि ते नेहमीच वापरत राहतो, ते म्हणजे इम्प्लिमेंटेशन. आज उद्योजक असेल, विद्यार्थी असेल, सगळेजण म्हणतात की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे हे आहे. मग ती स्पेस असेल, रिसोर्सेस असेल, नॉलेज असेल, डिग्री असेल, जागा असेल, फायनान्स असेल, पण प्रामाणिकपणे एवढं सगळं असून सुद्धा आपण ते 100% इम्प्लिमेंट करतो का? बरोबर. तर कधी कधी आपण म्हणतो ना, मी थोडंच वापरतो, पण मी माझ्या कारकिर्दीमध्ये इम्प्लिमेंटेशन हेच नॉन निगोशिएबल मी म्हणून वापरतो. म्हणजे जरी आज माझ्याकडे मार्केटपेक्षा 50% कमी असेल, समोरच्याकडे माझ्यापेक्षा 50% जास्त असेल, त्याच्याकडे 100% आहे, माझ्याकडे 50%, पण जर तो 100% असून पण वापरत नसेल तर ते त्याच्याकडे असून पण फायदा नाही. पण माझ्याकडे जर ते 50% आहे पण ते मी वापरतो 1000%. त्याच्यामुळे मी आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवली आहे की इम्प्लिमेंटेशन, इम्प्लिमेंटेशन अँड इम्प्लिमेंटेशन. सर, तुम्ही जर इम्प्लिमेंटेशन बद्दल एवढं जर बोलत आहात किंवा आपण या सगळ्या गोष्टी आपण नॉन निगोशिएबल स्टँडर्ड म्हणून जर मानतो, तर आजचा उद्योजक नक्की कुठली चूक करतो किंवा काय चुका उद्योजकांकडनं होतं, याबद्दल तुमचं काय मत आहे? आजच्या उद्योजकामध्ये सर 2 प्रकारच्या चुका प्रामुख्याने होत आहेत. पहिलं म्हणजे आजचा उद्योजक हा हे घेऊन बसलाय की मला मार्केटला तोडायचंय. मग तो मला मार्केटला तोडण्यासाठी तो उद्योजक काय करतोय
तर आपल्या प्रोडक्टची, आपल्या सर्व्हिसची, या आपल्याला जे काही प्रेझेंट करायचं आहे त्याची कॉस्ट ही एकदम कमी करतो, की जेणेकरून त्याला असं वाटतं की आता तरी मी उभा राहील. बरोबर. पण त्याच्या हे लक्षात येत नाहीये की जरी तू कमी भावात दिलं तर काळांतराने त्याला द्यावयास लागणारी जी काही सर्व्हिसेस आहेत, त्याच्या मागे जे बॅकएंडला जो खर्च लागणार आहे तो खरंच त्याच्यातनं मी तो काढणार आहे का? आणि काळांतराने ते प्रोडक्टही बंद होतं आणि तो उद्योग देखील बंद होतो. त्यामुळे तो लॉंग टर्म चालत नाही. त्यामुळे आजच्या उद्योजकाने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण किती कॉन्ट्रीब्यूट देऊ शकतो, त्याची काय USP आहे, त्याच्यानुसार त्याचे रेट ठरवले पाहिजेत, ना की मार्केट खेचायचंय म्हणून कोणत्याही तळागाळाला जाऊन त्याचा रेट तोडला नाही पाहिजे. सर, नक्कीच खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही इकडे सांगितली आहे. आणि माझा पुढचा प्रश्न याच गोष्टींना धरून आहे की ग्राहक मिळवण्याकरता नवीन नवीन उद्योजकांनी काय करावं हे सांगणारे खूप सारे संस्था, खूप सारे कॉलेजेस, खूप सारे प्लॅटफॉर्म, खूप सारे नवोदित ट्रेनर्स, कोच पण मार्केटला आहेत. करेक्ट. परंतु माझा प्रश्न थोडा वेगळा आहे सर इकडे, की नवनवीन ग्राहक मिळवण्याकरता नवीन उद्योजकांनी किंवा नवीन व्यावसायिकांनी कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे? त्याच्यातली सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट टाळली पाहिजे उद्योजकांनी. आजकालचा उद्योजक इन्फ्लुएन्स झालेला आहे. तो काय करतोय, याचं ऑफिस बघ, त्याची गाडी बघ, त्याचं प्रोडक्ट बघ, त्याचे एम्प्लॉई बघ, त्याचा रेट बघ, हे तो सगळ्या गोष्टी कॉपी करतोय आणि तो असं म्हणतोय मला सुद्धा हे सगळं करायचंय. पण त्याच्या हे लक्षात येत नाहीये, एखादी गोष्ट बघून आपण त्याच्यासारखे होत नाही, तर त्याने तो ब्रँड उभा करण्यासाठी, ते प्रोडक्ट उभा करण्यासाठी, त्याने ते सगळं विश्व उभं करण्यासाठी त्याने किती दिवसाची रात्र केली, त्याने किती मेहनत केली, त्याने किती डेडिकेटेडली काम केलं, त्याने किती सण वार साजरे नाही केले आणि तो जीव ओतून त्याच्यामध्ये काम करत होता. जर त्याच्या सवयींना त्याने कॉपी केलं तर तो त्याच्याही पेक्षा बाप बिझनेसमॅन बनू शकतो. त्यामुळे मला इथे नेहमी एक सांगायला वाटेल, एखाद्याचे रील बघून, एखाद्याचे पोस्टर लावून, एखाद्याचं स्टेटस ठेवून आपण त्यांच्यासारखे होत नाही. तर इन्फ्लुएन्स होऊ नका. त्यांच्या सवयींना, त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजी आपल्या आयुष्यात कशा येतील त्यासाठी मेहनत करा. नक्कीच सर. मग इथून आपण पुढे ज्यावेळेस हा प्रवास कंटिन्यू ठेवतोय, इथे मला हा प्रश्न असा विचारायचा सर, की शालेय जीवनातला स्वप्नील आज मला वाटतं नाशिक म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रभरातल्या बऱ्याच उद्योजकांचा एक आदरणीय स्थान झालंय. स्वप्नील गीते सर झालेत. तर हे जे स्वप्नील गीते सर झाले, ज्यांनी ज्या ट्रेनिंग बऱ्याचशा घेतल्यात, तर या ट्रेनिंग मधली अशी कुठली गोष्ट जी आज स्वतः वापरता किंवा इम्प्लिमेंट करतायत? याच्यातली सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी होती, मला सांगायला आवडेल, ज्या वेळेला मी खूप सारे ट्रेनिंग घेतले, त्याच्यामध्ये आमचे गुरु संतोष नायर यांनी आम्हाला एक टॉपिक शिकवला होता, से गुड बाय टू द इमोशनल ड्रेनिंग डिस्ट्रॅक्शन. म्हणजे तुम्हाला मनुष्य जातीला कोणत्याच इमोशनमध्ये अटकायचं नाहीये. मग ते हॅपीएस्ट मोमेंट असेल किंवा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात दुःखाचा क्षण असेल. होतं काय की माणूस सुखामध्ये जरी अडकला तरी तो पुढे जाऊ शकत नाही आणि माणूस दुःखात जरी अडकला तरी तो पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात हा चॅप्टर इतका सुंदर वापरलाय की माझ्या आयुष्यात कितीही दुःख होऊ दे, कितीही हॅपीनेस येऊ दे, मी त्याच्यात न अडकता प्रत्येक येणाऱ्या प्रोजेक्टवर अगदी ताकदीने काम करतो, अभ्यासाने काम करतो आणि त्याच्यात स्वतःला झोकून देऊन काम करतो. 24 तासापेक्षा जास्त कोणतंच यश हे मी डोक्यावर मिरवत नाही आणि 24 तासापेक्षा जास्त कोणतंच अपयश हे मी हृदयावर घेत नाही. कारण दोन्ही ठिकाणी तुमचा नाश हा 100%. तो 24 आवर्स मंत्र हा मी माझ्या आयुष्यात आज देखील वापरतो. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण ही सगळी चर्चा घडवून आणतोय आणि लोकांना म्हणजे आपल्या प्रेक्षकांना स्वप्नील गीते हे ज्यांचे गुरु म्हणून लोक आज मानतायत त्यांना किंवा त्याप्रमाणे त्यांना फॉलो करतायत, तर या स्वप्नील गीतेंचे एक गुरु ज्यांचं तुम्ही आता नाव घेतलं की टायगर संतोष नायर. तर नायर साहेबांबद्दलचा असा एखादा किस्सा जो आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगतो, आम्हाला ऐकायला आवडेल. नायर साहेबांबद्दलचा एक किस्सा मला नेहमीच सांगायला आवडेल. तो किस्सा असा होता की ज्या वेळेला मला ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये मला ट्रेनर बनायचं होतं, त्यावेळेला मी जेव्हा स्मार्ट ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सीमध्ये जेव्हा माझी अपॉइंटमेंट झाली, तर त्यावेळेला आमचे जे सिनियर ट्रेनर होते, त्या सिनियर ट्रेनरला ज्या वेळेला नायर साहेबांनी फोन करून सांगितलं कि मैं तेरे पास स्वप्निल गीते को भेज रहा हूं, तो मुझे स्वप्निल गीते तू जो है उससे 100 गुना स्वप्निल गीते बड़ा होना चाहिए, 100 गुना तेरे से बढ़िया वो होना चाहिए, ऐसा उसको ट्रेनिंग. क्या बात.
म्हणजे मी नायर साहेबांना इतकं जवळून बघितलं की त्यांनी व्यक्ती नेहमी त्यांच्यापेक्षा 100 पटीने कसा भारी होईल यासाठी काम केलं, तर कसा तो माझ्यापेक्षा कमी राहील यासाठी कधीच काम नाही केलं. त्यामुळे आपल्यासोबत जे जे व्यक्ती काम करतात, जे जे एम्प्लॉई काम करतात, जे जे सिनियर काम करतात, ज्युनियर काम करतात, त्यांना माझ्यापेक्षा सुंदर कसं बनवता येईल असा त्यांचा जो नेहमी प्रयत्न असतो. आणि सेम माझ्या सिनियर ट्रेनरने मला तसं बनवलं. आणि साहेबांनी त्यावेळेलाही सांगितलं की नेहमी आपण आपल्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी जेव्हा व्हर्जन बनवतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हर्जन सुद्धा बनत असतो. त्यामुळे हा एक किस्सा नायर साहेबांबद्दल मला खूप आवडला की आपण कोणाला तरी जर उचलायचं असेल तर असं उचलायचं की जे आपल्यापेक्षा पण काहीतरी भारीच असेल. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना इथे ही गोष्ट सांगायला खूप आवडेल मला की आजही जेव्हा स्वप्नील गीते सर बोलतात, ते बोलत असताना कुठेतरी नायर साहेब बोलताय ही फिलिंग येते. आणि यामुळेच नायर साहेब तितके खास आहेत आणि त्यांनी बनवली ही, म्हणजे त्यांनी जी लोक घडवली आहेत, जसे आज तुम्ही आमच्या समोर बसलेला आहात, तेही तितकेच खास आहेत. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की पैसा असेल, टीम असेल किंवा विजन असेल, ह्या गोष्टी व्यवसाय करता महत्वाच्या आहेतच, पण या सगळ्यांच्या आधी काय लागतं? सर, एकदम खूप छान प्रश्न आहे हा. आजचा उद्योजक काय करतोय, याला त्याला बघून म्हणतो अरे इसमें इतना पैसा आहे, याच्यात एवढा पैसा आहे, चला आपण कामाला लागू. म्हणजे पैसा, स्ट्रॅटर्जी, टीम आणि मग विजन. मग तो काय करतो, याच्यात एवढा पैसा आहे म्हणून त्या भागात तो उडी मारतो. काळांतराने त्याला कळतं की पैसा वगैरे हा सेकंडरी आहे, पैसा धरून मी आत आलो आणि तो संपून जातो. पण माणसाकडे जर या 3 सिक्वेन्सला जर तुम्ही उद्योजकाच्या भाषेमध्ये या 3 गोष्टींना जर तुम्ही बघाल की टीम, पैसा आणि विजन, तर 100% कोणीतरी किती कमवतोय म्हणून याच्यात उडी मारण्यापेक्षा तुमच्याकडे काय विजन आहे त्याला जर तुम्ही पहिली प्रायोरिटी दिली की मला येणाऱ्या 20 वर्षात, 30 वर्षात, 40 वर्षात हे करायचं आहे, तर त्या विजनला धरून तुम्ही माणसं जोडाल आणि माणसं आणि विजन जर एका युद्धाला लागले तर पैसा हा बाय प्रोडक्ट येणार आहे. त्यामुळे तो सिक्वेन्स लावताना तुम्हाला तुमच्या आयुष्याकडनं, स्वतःकडनं काय हवंय हा विजन तुम्ही स्वतः बरोबर, तुमच्या बरोबर 100 लोकांना द्या. त्या 100 मधले 50 लोक तुम्हाला जुळतील, म्हणजे टीम ऑटोमॅटिक तयार होईल. आणि जर ही टीम कामाला लागली तर ऑटोमॅटिक पैसा हा पावसासारखा पडणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा विजन पाहिजे. विजनला लोक ऑटोमॅटिक अलाइन झाली म्हणजे टीम ऑटोमॅटिक तयार होईल. टीम आणि विजन एकत्र झालं तर 100% राज्याभिषेक झाल्याशिवाय सुंदर राहणार नाही. मग नक्कीच सर, आमच्या प्रेक्षकांना स्वप्नील गीते सरांचं जीनियस प्लसला घेऊन काय विजन आहे ऐकायला आवडेल. मला जीनियसला घेऊन येणाऱ्या पुढच्या 25 वर्षामध्ये असं विजन आहे सर की आपल्याला मुलं एज्युकेशनली तर घडवायचीच आहेत, पण ते एज्युकेशनमध्ये जर तुम्हाला स्किल नसेल, त्या एज्युकेशनमध्ये मुलांना डेडिकेशन नसेल, डिटर्मिनेशन नसेल, तर ती मुलं आयुष्यामध्ये आपण मोठे होऊ शकत नाही. जर त्यांना आयुष्यात खरंच सक्सेसफुल बनवायचं असेल तर त्यांना एज्युकेशन सोबत स्किल देणं महत्वाचं आहे, कॉन्फिडन्स देणं महत्वाचं आहे. आणि त्या स्किलमध्ये खूप नंबर ऑफ स्किल्स त्यांना डेव्हलप करून मग त्यांना हे दाखवून द्यावं लागेल की आता तुम्ही या गोष्टीवर राज्य करू शकतात. त्यामुळे येणाऱ्या 20 वर्षात मी अशी एक संस्था उभारणार आहे ज्या संस्थेमध्ये मुलं शिकतील, पण शिकलेलं वापरायचं कसं याचं स्किल मात्र मुलं शिक्षणासोबत घेतील. हे प्रॅक्टिकल जग मला आज जीनियसमध्ये एक मोठ्या एम्पायरमध्ये उभं करायचं आहे. नक्कीच सर, जीनियसचं किंवा स्वप्नील गीते सरांचं 20 वर्षानंतरचं विजन काय हे आम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंच आहे. परंतु याला धरून सर एक प्रश्न असा विचारायचा आहे, 20 वर्षानंतर काय होणार याबद्दल आपण बोललो, परंतु 20 वर्षापूर्वीचे जर गुरु आणि तेव्हाच्या शिष्यांचा जर आपण विचार केला, म्हणजे आम्ही जेव्हा शालेय जीवनात होतो त्यावेळेस आमचे गुरु समोरून येताना दिसले की आम्ही मान खाली घालून रस्ता चुकवायचो. हा एक काळ आम्ही बघितलाय. आणि आत्ताची मुलं आम्ही बघतोय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आत्ताच्या मुलांमधला जी गुरुची कन्सेप्ट आहे ही थोडीशी बदलली आहे सर. तुम्ही नीट आठवा, जेव्हा आपण शाळेत जात होतो त्यावेळेला आपण आपल्या शाळेच्या मधल्या टीचर्स लोकांना बाई बोलायचं. बरोबर. आता ती बाई आता मॅम झाली आहे. नक्कीच. पहिले आपल्याला डबा भरून दिला जायचा, आता तो डब्याचा टिफिन झालाय. आता आपली शाळा ही 6 तासाची असायची,
आपल्याला टीचर शिक्षा देतील म्हणून आपण सगळं करायचो. बरोबर. आता मुलं शाळेच्या शिक्षणापेक्षा क्लासच्या शिक्षणाकडे जास्त वळाली आहेत. पण आयुष्यामध्ये हा बदल फक्त टेक्नॉलॉजीमुळे झालाय. बाकी सगळं तिथेच आहे, पण या टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा हे त्यांच्या पाल्याला आणि आई वडिलांना समजायला पाहिजे. हे बघा, चाकू आज पण आहे आणि त्यावेळेलाही होता, पण चाकूचा उपयोग कोण फळं कापण्यासाठी करतंय का खून करण्यासाठी करतंय हा त्याचा प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी एज्युकेशनमध्ये वापरायची कशी, या गुरु शिष्यामध्ये ती वापरायची कशी, हा प्रत्येकाच्या कौटुंबिक प्रश्न आहे. जर ही टेक्नॉलॉजी इतकी परफेक्ट वापरली गेली तर आज आपल्याला आपल्या जिल्ह्याबाहेर, आपल्या देशाबाहेरचा पण गुरु आपल्याला इझिली भेटू शकतो, जो आपल्याला आपल्या काळात भेटत नव्हता. जर टेक्नॉलॉजी वापरली तर तो गुरु भेटून आपण आपली 10 वर्षाची प्रगती 2 वर्षात करू शकतो. पण टेक्नॉलॉजी वापरायची कशी, खरंच फळं आणि भाज्या कापून की खून करून, हे ज्याचं त्याने ठरवायचं. बरोबर. नक्कीच सर, तुम्ही हे उत्तर देत असताना ज्या एका शब्दाचा उल्लेख केला की शाळेमध्ये बाई होत्या, आणि मला कुठेतरी तुम्ही माझ्या शालेय जीवनात घेऊन गेले, जिकडे आम्ही प्राथमिक शिक्षण आमचं मराठी मीडियमला झालं. तिथे बाई म्हटल्यानंतर आम्हाला आमच्या शिक्षिका आठवल्या. तसं मला तुम्हाला विचारायचं की शालेय जीवनातला स्वप्नील आणि त्याचे काही खोडकर किस्से आहेत का? अरे खूप किस्से आहेत. म्हणजे शाळेमध्ये आज मी जो टीचर झालो किंवा हे झालो, तर याच्यामध्ये मी माझ्या काही शिक्षक लोकांच्या चालण्याला, बोलण्याला, समजावण्याला, वागण्याला बघून असं ठरवलं होतं की मला या टीचर सारखं बनायचं. म्हणजे मला आजही आठवतो तो किस्सा की या सगळ्या गोष्टी करत असताना ज्यावेळेला आम्ही 10वीतून मी 11वीच्या याच्यामध्ये प्रवेश घेतला, त्यावेळेला आम्हाला एक व्यंकटेश नायर सर म्हणून होते. ते व्यंकटेश नायर सरांनी सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारला की कोणाकोणाला कोण कोणत्या मीडियम मधून आले, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, उर्दू मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश मीडियम. तर त्यांनी एक केमिस्ट्रीची इंग्लिश मधली डेफिनेशन 7 भाषांमध्ये बोलून दाखवली. क्या बात आहे. त्या दिवशी इतका कॉन्फिडन्स आला की मी सायन्स करू शकतो. मग मी ठरवलं की जर मुलांना मुलांच्या आयुष्यात उचलायचं असेल तर मुलांसारखा शिक्षक असावा, जो की घाबरून देणारा नसावा, हे किती सोपं आहे असं सांगणारा असावा. आणि त्या दिवशी मी ठरवलं की मला या सरांसारखं बनायचंय. आणि मग तो किस्स्याला धरून आज मी एवढ्या इथपर्यंत प्रवासामध्ये पोहोचलो की शिक्षक असेल, गुरु असेल, तर हा असा पाहिजे की त्याने त्या विद्यार्थ्याला हसत खेळत त्याला कम्फर्ट झोनमध्ये बाहेर काढून डिस्कम्फर्ट झोनमध्ये सुद्धा उचलण्यासाठी हसत हसत तयार व्हावा. तो म्हणजे खरा गुरु. क्या बात आहे. म्हणजे सर, तुमच्या ह्या वाक्यानंतर मला असं वाटतंय की गुरु या शब्दाची माझीही कन्सेप्ट म्हणा किंवा माझा दृष्टिकोन बदलला आहे. तर त्यालाच धरून सर पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की सक्सेस आणि फुलफिलमेंट ह्या 2 गोष्टींमध्ये नक्की काय फरक आहे, तुम्हाला काय वाटतं? सक्सेस आणि फुलफिल्डमध्ये असा फरक आहे, ज्या वेळेला माणसाला सक्सेस मिळतो तर सक्सेस हा शब्द असा आहे की तो आपल्याला टप्प्याटप्प्यात अचीव करायचा आहे. सचिन तेंडुलकरचा सक्सेस हा 1 सेंचुरी करण्यात होता का? तर कधी कधी हो, तर कधी कधी नाही. कारण तो दुसरी मॅच खेळायला गेला, परत सेंचुरी मारायचा. अशा त्याने 100 सेंचुऱ्या मारल्या आणि त्या 100 सेंचुरी मारल्यानंतर तो या क्रिकेटचा देव झाला. बरोबर. तरी तो फुलफिलमेंट नव्हता, तो परत IPL मध्ये आला. त्याच्यामुळे या सक्सेस आणि फुलफिलमेंट मध्ये जर तुम्ही नीट विचार करायला गेलं तर माणूस आयुष्यभर प्रत्येक टक्क्याला सक्सेस मिळवण्यासाठीच तो धावपळत असतो आणि ती वॅकेंट गोष्ट तो फुलफिल करत असतो. म्हणजे या मॅचला सक्सेसफुल करायचं असेल तर ती कॅव्हिटी फुल करणं, ती सेंचुरी बनवणं, म्हणजे 0 पासून 100 रन बनवणं, म्हणजे ती जागा फुलफिल करत जाणं आणि तो सक्सेस मिळत जाणं. म्हणजे या दोन्ही गोष्टींवर तुम्ही सातत्याने काम करत राहिलात तर तुम्ही देखील तुमच्या इंडस्ट्रीमधले तुम्ही देव बनवू शकता. त्यामुळे सक्सेस हे 100% टप्प्याटप्प्यात आपल्याला मिळवायचं आहे, त्याला अंत नाही, त्याला फुलफिलमेंट नाही, ते टप्प्याटप्प्यात आपल्याला मिळवायचंच आहे. मग ते सेकंदासाठी असेल, मिनिटासाठी असेल, दिवसासाठी असेल, महिन्याभरासाठी असेल, असं आयुष्यभर आपल्याला झटत राहायचंय आणि तो सक्सेस आपल्या आपल्या झोळीत आपल्याला टाकत राहायचा आहे. नक्कीच सर, तुम्ही इकडे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी जो उल्लेख केला, तर मला असं विचारायचं आहे की कन्सिस्टन्सी किंवा इनोव्हेशन या दोघांमध्ये किती समतोल असला पाहिजे आणि काय त्यात जास्त महत्वाचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतो, जर तुम्हाला इनोव्हेशनवर काम करायचं असेल आणि इनोव्हेशनवर प्रभुत्व मिळवायचं असेल, थोडक्यात इनोव्हेशनवर जर प्रभुत्व मिळवायचं असेल तर तुम्हाला कन्सिस्टन्सीवरच काम करावं लागेल.
इनोव्हेशन डायरेक्ट येत नाही. 1000 वेळा, 10,000 वेळा, 20,000 वेळा, 50,000 वेळा सातत्याने कन्सिस्टन्सीने काम करत राहिलं की इनोव्हेशनचा जन्म होतो. लोक काय विचार करतात की मला काहीतरी इनोव्हेशन करायचंय, पण इनोव्हेशन करण्यासाठी सातत्याने गोष्टी कराव्या लागतील. आजकालचा उद्योजक असेल, विद्यार्थी असेल, हाऊसवाईफ असेल, एम्प्लॉई असेल, हा एकदा करतो, दोनदा करतो, सोडून देतो, एकदा करतो, दोनदा करतो, सोडून देतो, म्हणून तो पुढे जात नाही. म्हणून त्याच्या पदरी इनोव्हेशन येत नाहीये. इनोव्हेशन हे तेव्हाच येईल ज्या वेळेला तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहतील. त्यामुळे इनोव्हेशनचा खरा फाउंडेशन म्हणजे कन्सिस्टन्सी. नक्कीच सर, कन्सिस्टन्सी तितकीच महत्वाची आहे, परंतु आत्ताच्या 21व्या शतकामध्ये लोक तितकं त्या कन्सिस्टन्सी म्हणजे कुठलीही गोष्ट करताना तेवढं सातत्य ठेवत नाही असं बऱ्याचदा जाणवतंय. बऱ्याचदा असं होतं की आम्ही ब्रँडिंगमध्ये खूप खर्च करतो, आम्ही मार्केटिंगमध्ये खूप सारा खर्च करतो, परंतु त्याला ते सातत्य मिळत नाही असं आम्ही आतापर्यंत बघितलंय. तर तुमच्या दृष्टीने ब्रँडिंग तितकं महत्वाचं आहे का? ब्रँडिंग 100% महत्वाचं आहे, पण ब्रँडिंग हे कधीच बॅनर लावून, होल्डिंग्स लावून, डिजिटल मार्केटिंग करून होत नाही. त्याला काहीतरी बेस लागतो. न ब्रँडिंग करता ब्रँड तयार होणे म्हणजे ऍक्च्युअली मुळापासून ब्रँड तयार होणे. बरोबर. म्हणजे नक्की काय, तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तुमच्या सर्व्हिसेसमध्ये असं काय व्हॅल्यू क्रिएशन करतायत की ते व्हॅल्यू क्रिएशन तुमचा ब्रँड झाला पाहिजे. सुंदर. मग त्या व्हॅल्यू क्रिएशन मध्ये जो ब्रँड तयार होईल ना, तेच तुमची खरी ब्रँडिंग तयार होईल. आणि मग त्या ब्रँडिंग झाल्याची मग तुम्ही सोशल मीडिया करा, बॅनर लावा, मग ते 10,000 पासून 10,00,000 लोकांपर्यंत पोहोचेल. पण ब्रँडिंग ही बॅनर लावून होत नाही. तर ब्रँडिंग ही ऑटोमॅटिकली ब्रँड क्रिएट होतो आणि मग त्याची ब्रँडिंग करण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा उपयोग करा. मला असं वाटतं की आजच्या खूप महत्त्वाच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तुमच्यासोबत तुम्ही आमच्यासोबत चावडीवरती जोडले गेले आहात आणि इतक्या सुंदर विषयांना आपण हात घालतो, इतकी सुंदर माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. सर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये इथे येतोय की मी एक मराठी मुलगा आहे, महाराष्ट्रात वाढलोय आणि मराठी माणसांमध्ये किंवा मराठी उद्योजकांमध्ये एक अघोषित काय म्हणतात त्याला भीती असते की व्यवसाय म्हणजे रिस्क, आणि रिस्क उचलणं हे मराठी माणसाचं काम नाही. मराठी माणसाने 9 ते 5 नोकरी करावी, 5ला घरी यावं, बायका मुलांना वेळ द्यावा आणि आयुष्य असंच काढावं, ही एक अघोषित भीती मराठी मुलांमध्ये आहे. आणि त्याचबरोबर इतर काही आपले जे समाज बांधव आहेत जे मुलांना लहानपणापासून बिझनेसचं वाळकडू पाचतात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघतात? सगळ्यात पहिल्यांदा मराठी मुलाला जर उद्योजक करायचं असेल तर त्याची सगळ्यात पहिल्यांदा घरातूनच तयारी नसते. कारण त्याला लहानपणापासून शिकवलं जातं अंथरून पाहून पाय पसरायचे. पण असं उलट का शिकवलं जात नाही की आपलं अंथरूणच मोठं करायचं? तुम्ही नीट बघा सर, आपली तेवढी ऐपत नाही, त्यामुळे आपण ती गोष्ट घ्यायची नाही. बरोबर. हे शिकवण्यापेक्षा आपण ती गोष्ट घेण्यासाठी काय काय करू शकतो हे का कोणी शिकवत नाही? मेहनत तर करायचीच आहे. मेहनत करण्यासाठी वेळही 24 तासच आहे, 365 दिवस आहे. मग मला सांगा ना, 10 लाखाची गाडी घेण्यासाठी मेहनत करायची पेक्षा त्या 50 लाखाच्या गाडीसाठी का करू नये? बरोबर. ती 1 कोटीच्या गाडीसाठी का करू नये? मग 1 कोटीवाल्याला पण तर 24च तास आहेत ना, त्याला पण तर 365 दिवस आहेत ना. बरोबर. त्याला पण तर रोज तेच काम करायचंय ना. पण तो 1 कोटीला बघून काम करतो. आणि मराठी उद्योजक किंवा मराठी बाळकडू आपण असं पाचतो की आपली अवकात ही 10 लाखाच्या गाडीची आहे, 50 कोटीच्या गाडीसाठी तू पळू नको, 2 कोटीच्या गाडीसाठी पळू नको, 50 लाखाच्या गाडीसाठी पळू नको. त्यामुळे आपली मेहनत ही 10 लाखाला धरून असते, त्याची मेहनत ही 50 लाखाला धरून असते. त्यामुळे मराठी मुलाला जर उद्योजक बनवायचं असेल तर त्याला तुझ्यात ती अवकात नाही, यापेक्षा ती अवकात येण्यासाठी कशी मेहनत करायची याचे बाळकडू पाजले तर तो 100% उभा राहील. सर, आतापर्यंत जेवढे ट्रेनिंग्स तुम्ही केलेत किंवा जेवढे उद्योजक तुम्ही आतापर्यंत घडवलेत, त्यातला असा एखादा काही किस्सा आहे का जो उद्योजक तुम्हाला सांगतोय की बाबा मला इतकं काही करायचंय परंतु मला फॅमिली सपोर्ट करत नाही, मला किंवा वडिलांकडनं किंवा घरच्यांकडनं विरोध आहे, परंतु मला करायचंय, असा एखादा काही किस्सा आहे का सर? 100% असा एक किस्सा आहे सर. मला तुम्हाला सांगायला आवडेल. जसं मी तुम्हाला म्हणत होतो की माझा एक विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्याने शिकता शिकता त्याला सुद्धा असं वाटलं की मी इंजिनिअरिंगचे क्लास टाकावे, बरोबर, मी कोचिंग क्लासेसमध्ये उतरावं. पण त्याच्या घरच्यांची इच्छा होती की तू या बिझनेसमध्ये पडू नकोस, तू तुझी नोकरी कर. त्याने
TCS मध्ये जॉब करता करता हा आपल्या क्लासवर थोडं 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 काम केलं. हार्डली 3 वर्ष झाल्यानंतर त्याने घरच्यांना प्रूफ करून दिलं की मी जर काम करता करता इतके पैसे कमवू शकतो तर मी काम सोडलं तर मी किती कमवू शकतो. आणि मग काळांतराने त्याच्या घरच्यांनी त्याचा जॉब सोडला. आज त्याच्या 4 ब्रांचेस आहेत क्लासेसच्या आणि तो खरंच त्याने स्वतःला प्रूफ केलं की बॉस की मी छोटं छोटं काम करून उभं राहण्यापेक्षा मी जर खरंच उद्योजक म्हणून उभं राहिलो तर मी किती मोठं काम करू शकतो. त्यामुळे हे माझ्याकडे ज्वलंत उदाहरण आहेत, अशी खूप आहेत. पण त्या विद्यार्थ्याने, आज तो माझाच विद्यार्थी आहे, पण त्याच्या आज 4 ब्रांचेस म्हणजे कल्याणमध्ये आहे, डोंबिवलीमध्ये आहेत, शहापूरमध्ये आहेत, त्याच्यानंतर ठाण्यामध्ये आहेत, बदलापूरमध्ये आहेत. अशा 4 ते 5 ब्रांचेस त्याने उभ्या केल्या. सुंदर सर, नक्कीच तुम्ही घडवलेल्या उद्योजकांबद्दल आपण बोलूया, परंतु मला जीनियस प्लसला घेऊन एक प्रश्न विचारायचा आहे, जिथे आपण आत्ताच्या म्हणजे ज्या मातीला आकार देऊन त्यांना घडवण्याचा प्रयत्न करतोय किंवा ते नवीन तिथून उद्योजक तयार करण्याचा जो प्रयत्न करतोय, तर आपल्याकडे त्या क्लासेसमध्ये असे काही मुलं आहेत किंवा आपण तिथे असं काही एज्युकेशन देतोय मुलांना की त्यांची सुरुवात म्हणजे ती मेंटॅलिटी जी आहे 9 ते 5 ची मेंटॅलिटी ती बंद होऊन उद्योजकतेकडे त्यांची वाटचाल व्हावी, असं काही आपण शिक्षण देतोय का? 100% मी त्याच्यावर शिक्षण देतोय आणि ते असं शिक्षण देतोय की मला माझं प्लेसमेंट झालं पाहिजे म्हणून तू डिग्री घेऊ नको. तर मला या गोष्टीला धरून उद्या आयुष्यामध्ये असं कोणतं व्हेंचर उभं करता येईल त्या अँगलने मी त्यांना शिकवतोय. म्हणजे जर तुम्ही अँगल ऑब्झर्व केला तर हे मला उद्या जॉब लागल्यावर कुठे कामाला येणार आहे का, तर या अँगलने न बघता या गोष्टीला धरून मी काही व्हेंचर उभं करू शकतो का या अँगलने बघ. मी त्यांच्या दृष्टिकोनावर काम करतोय, मी त्यांच्या माइंडसेटवर काम करतोय. आणि जेव्हा दृष्टिकोन आणि माइंडसेटवर काम होतं ना तेव्हा एज्युकेशन हार मानतं. क्या बात आहे सर. हे सगळं तुमच्याकडनं जाणून घेत असताना आमच्या प्रेक्षकांना मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने सांगायची आहे की ज्यावेळेस स्वप्नील सर मुलांना ज्ञानदानाचं काम करतात त्यावेळेसच एक जी गोष्ट सरांनी आतापर्यंत उल्लेख नाही केला म्हणून मला विशेष उल्लेख करून सर सांगायला आवडेल आणि तुम्हाला तो प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही जसं तुमचे गुरु म्हणून संतोष नायर सरांचं नाव सांगितलं की त्यांच्यामुळे तुम्ही सगळ्या प्रवासाला लागले किंवा सगळ्या गोष्टी घडल्या, परंतु विद्येची देवता आपण ज्यांना म्हणतो आणि विद्येच्या आराध्यस्थानी आपण ज्यांना मानतो म्हणजे आपले गणेशजी किंवा गणपती बाप्पा आपण ज्यांना म्हणतो, त्या गणपती बाप्पांचं आणि तुमचं नातं काय? हा प्रश्न खरंच खूप छान आहे आणि खूप माझ्या अगदी हृदयाशी कनेक्ट विषय आहे हा. माझं बालपण कल्याणला गेलं आणि कल्याणमध्ये गणेश उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो आणि खूप पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या याच्यात केला जातो. पण आमच्या घरी कधी गणपती बसायचा नाही. माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे ते 10चे 10 दिवस बंदोबस्त आला, त्यामुळे घरी करणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न असायचा. त्याच्यामुळे गणपती हा बसवायचाच नाही. त्याच्यामुळे मी नेहमीच खूप नर्वस असायचो की यार सगळे करतात आपण का करत नाही. बरोबर. मग त्यावेळेला मी आईला म्हणालो होतो की ज्या वेळेला मी कमवायला लागेल ना त्यावेळेला मी 100% गणपती बसवणार. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, जसा मी 11वीत गेलो, 12वीत गेलो, इंजिनिअरिंगला गेलो आणि इंजिनिअरिंगच्या मी जसं सांगितलं की मी क्लास चालू केले होते त्यावेळेला एक आमच्या बिल्डिंगच्या बाजूला एक स्त्री होती. त्या बाईचं 12 वर्षापूर्वी 10वी झालेलं होतं आणि BMCच्या निवडणुका निघाल्या होत्या पिऊनच्या आणि तिथे 10वी पास डिग्री पाहिजे होती आणि ती 10वी पास डिग्री करून देण्यासाठी ते माझ्याकडे आले होते. त्यावेळेला मी त्या बाईचा 12 वर्षानंतर तिचा गणित विषय तिला शिकवला आणि त्या सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये ती मी असताना तिला शिकवला आणि ती बाई पास झाली. त्यावेळेला आपल्याला तिच्या पतीने मला 40,000 रुपयाचं बक्षीस दिलं की तिचा विषय सुटला म्हणून. ते 40,000 रुपये घेऊन मी मूर्ती बुक केली, मी डेकोरेशन बनवलं, ते पारंपरिक पद्धतीचं त्याला आमच्या भाषेमध्ये मावळ म्हणतात तिकडे, ते मावळ लावलं, ती मिरवणूक काढली, तो रथ काढला आणि तिथून माझ्या जीवनाची खरी सुरुवात झाली. मला इतक्या शिव्या पडल्या की आता इथून पुढे एवढा मोठा खर्च करायचा नाही मंडळासारखा, ते तुझ्या शिक्षणासाठी ठेव. पण तुम्ही बिलीव्ह करणार नाही, त्या दिवसापासून ते आज जवळजवळ 14 वर्ष होती पण एकही दिवस बाप्पाने आपल्याला कमी दिला नाही. तीच मिरवणूक, तीच पद्धत, अजून त्याच्यापेक्षा जास्त आणि ते दिवसेंदिवस इतकं वाढत गेलं की आज माझ्या घरच्यांना गणपतीची पहिली आठवण येते पण मला सेकंडरी येते की ते मावळ लावलं का, तो रथ लावला का, त्या डेकोरेशनचं काय झालं, त्या मूर्तीचं काय झालं. त्याच्यामुळे असं बाप्पाचं आणि माझं नातं आहे की तिथून
खरी माझ्या आयुष्याला यू टर्न बसला आणि देवावरची श्रद्धा अगदी 100 पटीने पुन्हा एकदा वाढली. नक्कीच बाप्पावरती तुमचं किती प्रेम आहे हे सगळी नाशिकची जनता दरवर्षी बघत असते. 2024चा गणपती आम्ही खूप जवळून बघितलाय आणि फक्त गणपती मिरवणूक किंवा मावळ हा प्रकार न करता तुम्ही तिथे गणेश याग असेल किंवा अथर्वशीर्ष पठण असेल, या सगळ्या गोष्टी करतात. तर ह्या गोष्टींचं आणि जिनियसच्या विद्यार्थ्यांचं काय नातं आहे? मी परत एकदा सांगतो की आज कॉर्पोरेट स्कूल झाल्या, मगाशी आपण म्हटलं बरोबर. बाईची मिस झाली, डब्याचा टिफिन झाला, मधल्या सुट्टीची रिसेस झाली. सर तुम्ही मला सांगा, आज सगळ्या कॉर्पोरेट स्कूल आल्या, पण आज स्कूलमध्ये खरंच वदनी कवल घेता होत आहे का? खरी गोष्ट. आज ज्ञानेश्वरी लिहिली गेली, पण खरंच त्याच्यावर पसायदान होत आहे का? खरंच अथर्वशीर्ष मुलांना माहिती आहे का? तर या सगळ्याची पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी या गणपतीच्या उत्सवामध्ये मी दरवर्षी मुलांना गणेशागला बसवतो, सहस्त्र आवर्तन, सहस्त्र अथर्वशीर्ष म्हणायला लावतो. त्यांचं सगळ्या गोष्टी, सगळ्या पूजा अर्चा त्यांना रिइन्फोर्स करतो की ही आपली संस्कृती आहे, हे आपले रिच्युअल्स आहेत. आणि याच्यामध्ये काम केल्यामुळे अगदी पालक देखील म्हणतात की हाच आमचा मुलगा घरी 5 मिनिटं आरतीला उभा राहत नाही, हा तुमच्याकडे 2 तास अथर्वशीर्षला कसा बसतो. आणि त्याच्यातनं जी एनर्जी मुलांना मिळते आणि त्याच्यातनं मुलांना जी गोडी लागते, या हिंदू संस्कृतीची गोडी लावण्याचं हे एक माध्यम आहे असं मला वाटतं. म्हणून मी हा उत्सव माझ्या घरी न करता आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही करतो की जेणेकरून उद्या बाप्पाची सेवा करणारे याच्यातले 10 विद्यार्थी बनले तर हा उत्सव खरंच किती मोठा होईल. कारण शेवटी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालूच यासाठी केला होता की बांधिलकी वाढावी, लोक एकत्र यावे आणि सगळ्यांचा एकमेकांनी उद्धार व्हावा, सगळे मोठे व्हावे, यासाठीच चालू केला होता आणि त्याच्यातलाच हा एक प्रयत्न आहे. नक्कीच सर, या सगळ्या गोष्टी करून मला असं वाटतं की आपण विद्यार्थ्यांपर्यंत आपला सांस्कृतिक वारसा टिकवण्याचं काम करत आहोत. करेक्ट. आणि स्पर्धेच्या या युगामध्ये टिकण्यासाठी कोणी प्राइझिंग वरती काम करत असेल, कोणी आम्ही आवर्स कमी करतो किंवा आम्ही बेनिफिट्स तुम्हाला असे देतो, या सगळ्या गोष्टी करत असेल. पण हे करत असताना स्वप्नील गीते ज्यावेळेस या सांस्कृतिक गोष्टीवरती काम करतात किंवा तो वारसा जतन करण्याकरता काम करतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बिझनेस विद्यालयामध्ये पण करतोय का? 100% आपल्या बिझनेस विद्यालयामध्ये आपण जे सेशन्स घेतो, हे सेशन प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या हॉटेलमध्येच होत असतात. कारण ते विद्यार्थी महिन्यातनं एकदाच येतात. जर आपण त्यांना विद्यार्थी, जरी ते माझे सगळे एंटरप्रिनर्स असले तरी ते त्या दिवशी विद्यार्थी तसेच येतात आणि शिकतात. तर त्यावेळेला आम्ही प्रत्येक वेळेला अशी वेगवेगळी थीम राबवतो. मग त्यावेळेला आपल्या संस्कृतीशी रिलेटेड असेल, त्या गोष्टी असतील, तर नक्कीच आपण त्यांच्यामध्ये सुद्धा ती रिइन्फोर्समेंट करतो की आठवा आपण त्या काळी हे सगळं करायचो. आणि त्यांना देखील ती परत उत्सुकता आणि ती प्रेरणा येते. हे का करतो याच्या मागचं खरं कारण तुम्हाला आज सांगतो. आपण रामायण शिकलो, श्रीमद भगवद्गीतेत शिकलो. आज बऱ्याच लोकांना असं वाटतं की या जगामध्ये मी जे करेल तीच मेहनत आहे, देव वगैरे काही नाहीये. पण मग आपल्याला ज्ञानेश्वरी शिकवली, श्रीमद भगवद्गीता, रामायण, महाभारत, याच्यातनं आपण काय शिकलो? जिथे तुमची सगळी करण्याच्या मर्यादा आणि ताकद संपते आणि तिथे ज्याची ताकद सुरू होते त्या भगवंताला नमन जर केलं तर तुमची ताकद संपल्यानंतर सुद्धा तो तुम्हाला नेक्स्ट लेवलला जर घेऊन जात असेल तर ती ताकद तयार करण्याचं काम ही एनर्जी करत असते. हे लोकांना परत कुठेतरी आपल्याला जाणून द्यायचंय, समजून द्यायचंय आणि ती एनर्जी क्रिएट करण्यासाठी पुन्हा एकदा ते देवाला ग्रॅटिट्यूडचा नमस्कार करायचा आहे. त्यामुळे सेशनच्या माध्यमातून देखील आम्ही असा प्रयत्न करत असतो. प्रत्येक बिझनेसमॅन 500,000 कोटीपर्यंत स्वतः नेऊ शकतो, पण त्याला जर 5,000 कोटीवर न्यायचं असेल तर त्याला कुठेतरी युनिव्हर्सची पॉवर, देवाची साथ, आई वडिलांचा आशीर्वाद जागा करण्यासाठी आपण या संस्कृतीला धरून जर चाललो तर 100% आपण तिथपर्यंत पोहोचू. नक्कीच सर, जिनियसच्या माध्यमातून तुमचा शिष्य किती वयाने लहान असू शकतो हे आम्ही नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचलोय किंवा आमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवलंय. बिझनेस विद्यालयाच्या माध्यमातून तुमच्याकडे येणारे जे तुमचे शिष्य आहेत, किंबहुना बरेचसे तुमच्या वयापेक्षा खूप मोठे आहेत, तर एक थोडासा मिश्किल प्रश्न विचारायचा आहे सर, की तुमचा शिष्य असणारा व्यक्ती सगळ्यात कमी वयाचा किती वयाचा असू शकतो आणि सगळ्यात जास्त किती वयाचा आहे, आणि ह्या दोन्ही गोष्टींना टॅकल करताना तुमची मनस्थिती काय असते? सगळ्यात पहिल्यांदा माझी मनस्थिती ही एकदम क्लिअर असते. सगळ्यात छोटा बघायला गेलं तर तो 10 वर्षापासूनचे विद्यार्थ्यांसोबत माझं कम्युनिकेशन होतं. ते हायेस्ट आजपर्यंत मी शिकवलेले विद्यार्थ्याचा हायेस्ट एज इज 78. क्या बात आहे. तर त्यावेळेला माझ्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की प्रत्येक व्यक्तीला जर आपल्याला आपले विचार जर
लँड करायचे असतील, उतरवायचे असतील, तर त्याला त्या वयामानानुसार त्याला एक्झाम्पल्स द्यावे लागतात. त्याला त्याच्या वयानुसार त्या एक्सपिरियन्सला धरून त्याला ते पटवून देण्यासाठी तुमच्याकडे प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे, तेवढा अभ्यास पाहिजे. त्यामुळे असं संतुलन राखण्यात आम्ही नेहमीच हे बघत असतो की आजचा ट्रेंड काय, याला कोणतं उदाहरण दिलं पाहिजे, याच्यावर कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे, याच्यावर कोणत्या पद्धतीने आपले डायलॉग्स गेले पाहिजे की जेणेकरून त्याला ते पटणार नाही तर ते त्याच्या हृदयाला भिडेल. त्यामुळे आम्ही नेहमीच असा प्रयत्न करत असतो की त्या वयामानानुसार त्याला ते एक्झाम्पल सेट करून देत राहणे. नक्कीच सर, जसं तुम्ही उल्लेख केला की तुमचा सर्वात मोठ्या वयाने जर कुणी शिष्य असेल तर तो 78 वर्षाचा व्यक्ती तुमचा शिष्य आहे. तर अशा व्यक्ती तुम्हाला गुरु म्हणून जेव्हा मानतो आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना काही कोचिंग करता तर त्यावेळेची तुमची भावना कशी असते? मला खूप अभिमान वाटतो, मला खूप छान वाटतं की कुठेतरी माझ्यामुळे, मी यांचा गुरु आहे म्हणून नाही, तर माझ्यामुळे 78 वर्षातला त्यांचा एक गॅप होता तो मी भरून काढला. माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर येणारं ते स्मितहास्य, माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर येणारे ते कॉन्फिडंट, तो बघून मला अजून त्यांना ट्रेन करावं असं वाटतं. त्याच्यामुळे नक्कीच मला ही अभिमानाची गोष्ट आहे की कुठेतरी त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सवर मी अजून तो मानाचा तुरा, त्यांचा एक्सपिरियन्स कसा वाढवू शकतो याच्यासाठी मला काम करताना नेहमीच उत्साहित वाटतं, प्रेरणादायी वाटतं आणि खूप छान देखील वाटतं. वयाच्या 78व्या वर्षी जर एखादा व्यक्ती शिक्षण घेतोय किंवा अजूनही शिक्षणाच्या फेजमध्ये आहे, तर मला सर गुरु म्हणून किंवा ट्रेनर म्हणून तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ट्रेनर म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल असताना किंवा उपलब्ध असताना, त्यांना ट्रेनिंग किंवा कोचिंग करत असताना एका ट्रेनरने किंवा एका कोचने कुठल्या लेवलपर्यंत स्वतःला अपडेट करत राहणं गरजेचं वाटतं? बट ऑब्वियस आहे, एक ट्रेनरने अपडेट करावं नक्कीच पाहिजे. जर तुम्ही काही उदाहरणं बघितली, नोकिया, जर तुम्ही उदाहरण बघितली बजाज, जर तुम्ही उदाहरणं बघितली HMT वॉच, या लोकांनी स्वतःला कधी बदललंच नाही, ना की उद्योजक म्हणून आणि त्यांचा उद्योग म्हणून. जर सातत्याने आपण स्वतःला अपग्रेड नाही केलं तर एकतर आपण जर अपग्रेड नाही झालो तर हे मार्केट आपल्याला आउटडेटेड करून टाकेल. त्यामुळे सातत्याने रोज आपल्याला बदलायचं आहे, इंटरनली ॲज वेल ॲज एक्सटर्नली. मग तुमचं ऑफिसचा सेटअप असेल, मग तुमचं प्रोडक्ट असेल, त्याचं पॅकेजिंग असेल, त्याची मार्केटिंग असेल, त्याचं शेड्युलिंग असेल, सगळं आपल्याला सातत्याने बदलत राहायचं आहे. आज मार्केटमध्ये विवो, ओप्पो, सॅमसंग, इव्हन मार्केटमधला हायेस्ट ब्रँड तुम्ही जर ॲपलला बघितलं तर तो देखील दरवर्षाला त्याचं नवीन प्रोडक्ट लॉन्च करतो. मग जर इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना देखील दरवर्षाला स्वतःला लॉन्च करावं लागत असेल, अपग्रेड करावं लागत असेल, तर आपण तर त्यांच्या पुढे फार छोटेत. मग तिथे तर आपल्याला सातत्याने बदलायचं आहे, आपल्या सवयींना घेऊन, आपल्या विचारांना घेऊन, आपल्या कपड्या लत्त्यांना घेऊन, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन, आपल्या प्रॉडक्टला घेऊन, आपल्या टीमला घेऊन, आपल्या कन्सेप्टला घेऊन, आपल्या विजनला घेऊन सातत्याने आपल्याला नेक्स्ट लेवलचं अपग्रेडेशन आणावं लागेल, तरच तुम्ही या मार्केटमध्ये राज करू शकता. नक्कीच सर, बिझनेस कोच म्हणून मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्ट्रॅटेजी असेल किंवा तुमची मानसिकता असेल, या दोघांमध्ये नक्की बिझनेसचा पाया कुठला आहे? याच्यामध्ये बिझनेसचा पाया, जर नेहमी स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात, डोंट सी द फ्रूट, सी द रूट. जर तुम्ही मुळं बघितली तर त्या मुळांवर ठरतं की त्याचं फळ कसं येणार आहे. बरोबर, सेम आहे सर. तुमची मानसिकता हे तुमचं रूट आहे आणि त्या मुळापासून येणारं फळ म्हणजे स्ट्रॅटेजी आहे. बरोबर. तुमची मानसिकता ज्या पद्धतीने विकसित होईल त्या पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी डेव्हलप होईल. जर तुमची मानसिकता चोरांना पकडण्याची झाली तर तुम्ही पोलीस होणार, आणि जर तुमची मानसिकता ही चोरी करण्याची झाली तर तुम्ही चोर होणार. मग ही स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला 1000 कोटीची कंपनी बनवण्यासाठी जी जर तुम्ही मानसिकता बनवली तर स्ट्रॅटेजी 1000 कोटीची बनणार. पण तुम्ही मानसिकता 50,000 रुपये महिन्याला पगार कसा बनवू याची बनवली तर तुम्ही 50,000चेच एम्प्लॉई होणार. त्यामुळे मानसिकता हीच तुमच्या स्ट्रॅटेजीचं खरं मूळ आहे. मग ती मानसिकता कशी बनवायची हे तुमच्यावर आहे. जर तुम्ही गाढवाची शेपूट पकडली तर ते तुम्हाला कचराकुंडीपर्यंत नेणार. तुम्ही हनुमानाची शेपूट पकडली तर ते तुम्हाला अख्खं रामायण शिकवणार. त्यामुळे मानसिकता, कोणाची शेपूट पकडायची ही तुमची आहे. नक्कीच सर, मला जाता तुम्हाला एक प्रश्न विचारायची इच्छा होते की आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे आणि ऋषीमुनींच्या काळामध्ये आपण ज्या गुरुकुलबद्दल बऱ्याचशा गोष्टी ऐकल्यात,
तर तुम्हाला वाटतं का की गुरुकुल सारखी शिक्षण पद्धती पुन्हा जर आत्ताच्या 21व्या शतकात आली तर काही बदल होऊ शकेल? 100% बदल होऊ शकतील. त्यावेळच्या गोष्टी विदाऊट टेक्नॉलॉजी इतक्या मोठ्या झाल्या, तर आज जर टेक्नॉलॉजी आली तर त्या गुरुकुल पद्धतीला स्पीड येईल, त्या गुरुकुल पद्धतीला एक शेप येईल. त्या गुरुकुल पद्धतीमध्ये जी प्रगती व्हायला 20 वर्ष लागले ते 5 वर्षात होईल. त्याच्यामुळे जर खरंच गुरुकुल पद्धत आली तर टेक्नॉलॉजीचा जर तिने बरोबर सिंक्रोनायझेशन केलं तर आपल्याला ते बघायला मिळेल जे बघायला कदाचित पुढचे 25 वर्ष लागतील. पण जर खरंच ही जुनी पद्धत आणि नवीन पद्धतीला खरंच व्यवस्थित जर सिंक्रोनाइज केलं तर आपल्याला माहित नाहीये, आज भारत देश हा देशातला सगळ्यात उच्च देश म्हणून बघितला जातोय आणि तो खूप लवकर बघितला जाईल जर ह्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये दोघांची जर सांगड घालण्यात आली तर. सर, आपण जेव्हा कृष्ण आणि सुदामा यांची कथा ऐकतो, कृष्ण आणि सुदामा फक्त मित्र आहे असं बऱ्याचदा सांगितलं जातं किंवा फक्त मित्र हेच पोर्ट्रे केलं जातं, परंतु कृष्ण आणि सुदामा एक चांगले गुरु आणि शिष्यही होते, ही बऱ्याचदा कथा ऐकवत आहे. तर आत्ताचे कृष्ण आणि सुदामा यांना तुम्ही काय सांगू इच्छिताल? जर त्यात कोणी गुरु आणि कोणी शिष्य असेल तर ती जोडी कशी असली पाहिजे आणि त्याच्याने ह्या समाजाला काय मिळालं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा आजकालच्या जे कृष्ण आणि सुदामा आहेत, हे आजकालची मैत्री असेल, आजकालचं प्रेम असेल, आजकालचं गुरु शिष्याचं नातं असेल, हे आता सिच्युएशनल झालेलं आहे, हे आता कमर्शियल झालेलं आहे. याच्यामध्ये जर मला काही मिळालं तर तू माझा कृष्ण, तर मी तुझा सुदामा, और व्हॉट एव्हर वाईस वर्सा. बरोबर. त्यावेळेचे जे कृष्ण सुदामा होते ना, त्यावेळेला सुदामाला काही न मागता न सांगता त्या कृष्णाला समजायचं, त्यामुळे त्याच्या देण्यालाही महत्व होतं, अर्थ होता. पण आज जर तुम्ही तुमच्या मनातनं मला काहीतरी मिळेल ही जर भावना कुठेतरी बाजूला ठेवली तर तुमच्यासाठी प्रत्येक जण श्रीकृष्ण आहे आणि प्रत्येक जण सुदामा बनू शकतो. फक्त मला काय मिळेल या भावनेतनं तुम्हाला बाहेर यावं लागेल. म्हणजे इतकं सोपं करून तुम्ही सांगितलं सर कृष्ण आणि सुदामाचं प्रेम, की मला असं वाटतं की आमच्या प्रेक्षकांना त्यांची उत्तरं मिळाली असतील की आज नक्की आपण काय करायला हवं. सर, आपण 90च्या दशकातली मुलं आहोत आणि 90चं दशक म्हटलं की आपल्यावरती हिंदी असेल किंवा मराठी सिनेमांचा खूप चांगला आपल्यावरती प्रभाव पडलेला आहे. काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी आपल्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये एक सिनेमा आला होता आणि ज्यानंतर गुरुपौर्णिमा किंवा गुरुप्रेम खूप जास्त उफाळून आलं असं बघण्यात येत आहे. तर अशा हंगामी शिष्य आणि गुरूंना तुम्ही काय सांगू इच्छिता? ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला गुरु मानतात तर तो गुरु हा त्या काळापुरता, त्या वर्षापुरता नसतो, तर तो तुम्हाला आयुष्यभरासाठी असतो. याची जाण ठेवणं म्हणजे त्या गुरुपौर्णिमेला साजरं करण्यासाठी. कारण तुमच्या आयुष्यात कधीतरी कोणीतरी घेतलेला एखादा डिसिजन किंवा दिलेली दिशा ही आयुष्यभर तुमच्या आयुष्याचा यू टर्न असतो. पण आजकाल ती 90ची पिढी ती गोष्ट लक्षात ठेवत नाही, ती विसरून जाते आणि मग त्यामुळे त्याला पावलोपावली त्याचे गुरु बदलत आहेत, पावलोपावली गुरु बदलत आहेत. पण त्याला हे माहित नाहीये की आज मी कशामुळे उभा आहे. तर कुठेतरी 10 वर्षापूर्वी हा कोणीतरी मला एक डायलॉग दिला होता, कोणीतरी मला ते डायरेक्शन दिलं होतं, म्हणून आज मी उभा आहे. त्यामुळे प्रत्येक गुरुपौर्णिमेला जर ती जाण ठेवली ना तर खऱ्या पद्धतीने ती गुरुपौर्णिमा साजरी होईल असं मला वाटतं. जेणेकरून पावलोपावली गुरु बदलण्यापेक्षा तुम्ही गुरु बनवत राहा, पण सगळ्यात पहिले दिशा देणारा, आकार देणारा, डायरेक्शन देणारा, माहिती देणारा, खरंच अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे नेणारा तो कोण एक व्यक्ती होता, ते आपल्या पूर्ण सर्कल मधला मेन सेंटर आहे, मध्यबिंदू आहे. आणि तो मध्यबिंदू आपल्याला कधीही विसरायचा नाहीये. तो मध्यबिंदू म्हणजे आपल्या आयुष्याचा खरा गुरु असं मला वाटतं. गुरु चुकला की आयुष्य चुकलं, जसं मध्यबिंदू चुकला की सर्कल चुकतं, तसंच मध्यबिंदूला जर आपण गुरु ठेवला तर गुरुच आपला चुकला तर आपलं सर्कल 100% चुकणार. क्या बात आहे सर. वेळ खूप होत चालला आणि आपल्या चर्चा कधीच संपू नये असं मला वाटतंय, परंतु 1-2 असे प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत, त्याबद्दल मला बोलायचं आहे. एकलव्य म्हटलं की सर्वांना ती स्टोरी माहिती, त्यामुळे त्याबद्दल आपण तसं न विचारता मला तुम्हाला असं एक प्रश्न विचारायला आवडेल की तुमच्या आयुष्यात कुणी एकलव्य आहे का की जो दुरून तुमच्याकडनं शिक्षण घेतोय आणि आज फक्त स्वप्नील गीतेंमुळे मी इतका मोठा झालो असं काहीतरी तो बघतोय, असं कोणी तुम्हाला आठवतंय का? असे खूप विद्यार्थी आज देखील आहे
माझे काही विद्यार्थी हे छोटे आहेत, जसं आपण मगाशी म्हटलं की जे आज 27-28 वर्षाचे असतील, आणि काही उद्योजक हे आज इथे नाही आहेत, जे अमेरिकेमध्ये आहेत, आफ्रिकेत आहेत, कॅलिफोर्नियामध्ये आहेत, साऊथ आफ्रिकेमध्ये आहेत. तर हे जे सगळे विद्यार्थी आहेत, हे जे इकडनं शिकतायत, ते फक्त कशावर शिकतायत, तर ते सजेशन्स मागतात. सर याच्यातनं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, तुम्ही असं तर काय विचार केला असता. या ब्रेन स्ट्रोमिंग मधून सुद्धा काही लोक घडतात आहेत. त्याच्यामुळे सातत्याने आपण असे लोक आपल्यासोबत ठेवले पाहिजे, ॲज अ गुरु म्हणून, ॲज अ मेंटॉर म्हणून, की सातत्याने त्या गोष्टीवर चर्चा झाली तर तुम्हाला माहित नाहीये की त्याच्यातनं तुम्हाला काय मिळेल, ज्याचा विचार देखील तुम्ही केला नव्हता. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आज आपण ज्या चर्चा करतोय, ज्या विषयांवरती आपण चर्चा करतोय, मला तुम्हाला सर जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारायचा असा आहे की अशी एखादी गोष्ट जी तुमच्या गुरूंना तुम्हाला सांगायची, जी कधी सांगण्याची हिंमत नाही झाली किंवा कधी तो विचार केला परंतु त्यांच्यासमोर तुम्ही बोलू नाही शकले, असा एखादा प्रसंग, अशी एखादी गोष्ट किंवा अशी एखादी मनातली भावना आमच्या व्यासपीठावर तुम्ही आमच्या व्यासपीठाचा वापर करून किंवा आमच्या व्यासपीठाच्या माध्यमाने तुमच्या गुरूंपर्यंत पोहोचवू इच्छिता का? नक्कीच मला ती माझ्या सगळ्या आत्तापर्यंतच्या गुरूंपर्यंत एक गोष्ट पोहोचवायला आवडेल, की ज्या वेळेला ते मला सांगत होते ना, त्यावेळेला मला त्याचं गांभीर्य नव्हतं की तू हे कर. त्यांनी मला सांगितलं ज्या वेळेला मी शिकत होतो, म्हणजे इंजिनिअरिंगला होतो, शाळेमध्ये होतो, तर शाळेत आणि इंजिनिअरिंगला असताना मला सांगितल्या लगेच इम्प्लिमेंटेशन करायचं, हे मला मी उद्योजक झाल्यानंतर कळायला लागलं, जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं. त्यामुळे मला आज त्यांना सांगायला आवडेल की त्यावेळेला मला त्यांनी त्याच्या गोष्टी करायला लावल्या होत्या, त्याला जर मी लेट नसतं केलं तर कदाचित आज मी 5 वर्ष लेट नसतो. त्याच्यामुळे मला आजच गुरुपौर्णिमेच्या या औचित्य साधून जे आपण भेटलोय, तर जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचे मेंटॉर आणि गुरु एखादी गोष्ट सांगतील तर ती डोळे झाकून दुसऱ्या मिनिटाला करून टाका. त्याच्यावर का, असंच का, या प्रश्नांचं कोडं तुम्ही सोडवत बसू नका. तर मला माझ्या शाळेतल्या शिक्षकांना, माझ्या 11वी-12वीच्या शिक्षकांना हे नक्की मांडायला आवडेल की त्यावेळेला त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या होत्या, जे करायला मी 2-2, 3-3 वर्ष लावले. त्याच्यामुळे कदाचित नक्कीच कुठे ना कुठेतरी कमी राहिलो असेल, तर हे मला नक्कीच सांगायला आवडेल सर. बरोबर. सर, जसं तुम्ही काही वेळापूर्वी सांगितलं होतं की विद्यार्थी दशेतले विद्यार्थी तुमच्याकडे आहेत, तुमचे शिष्य आहेत, आणि वयाच्या 78व्या वर्षी शिक्षण घेणारा एक शिष्य तुमच्याकडे आहे. मग अशा प्रकारचे जेवढे तुमचे अगणित शिष्य या महाराष्ट्रामध्ये तयार झालेत, अशा सगळ्या शिष्यांना तुम्ही आजच्या दिवशी काही सांगू इच्छिता का? मला त्यांना एकच गोष्ट सांगायला आवडेल की आजच्या विद्यार्थ्याने ना फोकस्ड, मग तो विद्यार्थी इंजिनिअरिंगचा असेल, मेडिकलचा असेल, किंवा उद्योग धंद्यामध्ये तो उद्योग करणारा माझा विद्यार्थी असेल, तर त्याने हे जाणून घेतलं पाहिजे की मी कशावर फोकस करू. आजकाल काय होत आहे, मला फोकस करायचा आहे माझ्या गायनावर, मला फोकस करायचा आहे माझ्या सेल्सवर, मला फोकस करायचा आहे माझ्या क्रिकेटवर, मला फोकस करायचा आहे माझ्या कंपनीवर. पण तो आज फोकस कुठे करतोय, तर माझ्या नातेवाईकांवर, माझ्या मित्रांवर, डिजिटल मीडियावर, रील बघण्यावर, नको त्या गोष्टींमध्ये पडून त्याची सगळी एनर्जी त्या गोष्टीवर जाते. तर मला या सगळ्यांमध्ये एकच सांगायला आवडेल, जो माझा डिस्टिंक्ट फॉर्ट आहे, ज्याच्यात मी बाप आहे, तर 100% त्याच्यावरच फोकस करा. या बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. आजकाल काय होत आहे, माझी ज्याच्यामध्ये ताकद आहे 100%, ती इतकी विखुरली गेली आहे की माझ्या डिस्टिंक्ट फॉर्टेवर, माझ्या मेन याच्यावर माझी 10% एनर्जी जाते, आणि मग कुठेतरी आपण स्वतःला मागे ठेवतोय. तर या सगळ्या याच्यातनं मला सांगायला आवडेल, ज्याच्यासाठी मी जन्म घेतलाय, ज्याच्यासाठी मी आज जगतोय, 100% त्याच्यावर काम करा. 100% देव तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे त्याच्यापेक्षा 1000 पटीने यश देईल, इकडे तिकडे फोकस न करता. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज होते स्वप्नीलजी गीते सर, जे संचालक आहेत बिझनेस विद्यालयाचे, बिझनेस ट्रान्सफॉर्मर कोच आहेत आणि जीनियस प्लस एज्युकेशन हबचे ते संचालक आहेत. सरांशी चर्चा करताना आपल्याला गुरु या शब्दाची एक वेगळी बाजू, एक वेगळा पैलू आपला आज ऐकायला मिळाला, आणि आजच्या विद्यार्थ्यांनी किंवा आजच्या शिष्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याबद्दल नक्कीच त्यांनी खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापर्यंत सांगितल्या. तर आज ह्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आणि पिक्टोग्राम चावडीच्या माध्यमातून मी विकास गायधने नक्कीच माझ्या सगळ्या गुरूंना नमन करतो, जे माझ्या आयुष्यातले माझे पहिले गुरु माझे आई वडील असतील, माझ्या शालेय जीवनातले माझे गुरु असतील, किंवा माझ्या व्यावसायिक जीवनातले किंवा
या व्हिडिओ प्रोडक्शन क्षेत्रातले माझे जे पहिले गुरु आहेत, निशिकांतजी धोंडे, हे माझे पहिले गुरु असतील समजा या क्षेत्रातले, किंवा माझे व्यावसायिक जे माझे पहिले गुरु, माझे बॉस, माझे मेंटॉर टायगर संतोष नायर असतील, या सर्वांना मनापासून मी गुरुपौर्णिमेचा त्यांचे आशीर्वाद घेतो आणि हा एपिसोड इकडेच संपवत आहे. परंतु जाता तुम्हाला सर्वांना हे नक्कीच सांगायला आवडेल की ह्या एपिसोडमधून किंवा स्वप्नील गीते सरांनी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्यात त्यातून तुम्ही काय घेतलं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि पिक्टोग्राम चावडीवरती तुम्हाला भविष्यात कुणाला ऐकायला आवडेल, कुठले विषय ऐकायला आवडतील ते नक्की तुम्ही तिकडे कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.